शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस टिश्यू कल्चरमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात अशा विविध राज्यांमध्ये टिश्यू कल्चर केळी रोपांचा आपण पुरवठा करतो. त्यासोबतचे जे काही शेतकरी आहेत त्यांच्या काही मुलाखती किंवा त्यांचे जे व्यवस्थापन आहे याविषयीची चर्चा करतो. आजची ही जी बाग आहे ते वरखडे बुद्रुक, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव इथले शेतकरी आहेत राधेश्याम झुंबर जगताप. आणि साधारणपणे 8 महिने होत आले असेल. 8 महिन्यापूर्वी इथं प्लांटेशन केलं होतं. आणि नवीन पण एक बाग आहे, तो किती आपला आता प्लांटेशनचा 2200. नवीन पण बनाना हाऊसचा एक बाग आहे जो 2200 रोपांचा आहे. त्याचं अंतर किती सर? 6x5. तर दोन आता सध्या इथं प्लॉट आहेत. एक 6x5 अंतरावरती लागवड केलेला 2000चा आणि हा चालू गडावरचा एक प्लॉट आहे तो 1 एकर आहे 1500 रोपांचा. तर हा जो प्लॉट आहे तर या प्लॉटचं साधारणतः 8 महिन्यापूर्वी प्लांटेशन झालं होतं. तिथपासून कशा पद्धतीनं नियोजन झालंय किंवा काय अडचणी आल्या होत्या, काय समस्या आल्या होत्या, या सगळ्या विषयीची चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार. सर तुमचं पूर्ण नाव आणि तुमची थोडी माहिती सांगा. माझं नाव राधेश्याम झुंबर जगताप, बरं. वरखेडे बुद्रुक. व्यवसाय आणि काय तुमचं पदभार आता इथं आहे तिथे? मी पोलीस पाटील म्हणून 2016 पासून काम पाहतो कुठलं? वरखेडे बुद्रुकचं. बरं. आणि आपल्याकडे सर आता सगळी एकूण शेती किती आहे? 5 एकर. बरं. आणि बाकी बाहेरची पण आहे? हो, बाहेरचे पण. तुमची जी ही शेती आहे या 5 एकर मध्ये आजच्या दिवशी कुठली कुठली पिकं उभी आहेत? आजच्या दिवशी 3 एकर वरती केळी लागवड केली आपण आणि 2 एकर वरती ऊस आहे. 2 एकर वरती ऊस. मग आता ते ऊस आहे ती तुम्ही काय करताय? बेण्यासाठी. आता बेण्याला दिलं. 2 एकरच्या 2 एकर पूर्ण ऊस बेण्याला दिलं. होय. एक साधारणतः कॅल्क्युलेशन जर म्हणलं बेण्याचं तर तुम्हाला काय कसं परवडतं? बेण्याला बांडे आणि ऊस दोघं जातात ना. म्हणजे तरी पण पूर्ण वजन होतं त्याचं. ते आणि ठीक आहे लवकर. ना, पण म्हणजे रुपयात किंवा पैशातलं कॅल्क्युलेशन कसं येईल ऊसाचं? म्हणजे माहिती असावं म्हणून शेतकऱ्यांना सांगतो बाबा. आता बघा, कारखान्याला जर गेला असता तर तो आता आमचं 2 एकर 80 टन आलेला आहे. 80 टन आलाय. किती महिन्यात? 7 महिन्यात. बरं. 7च महिन्यात. 7च महिन्यात. आणि तो समजा आपण 12-13 महिने जरी ठेवला असता तर जास्तच 12-13 हो. 14-15 महिने तर तो आला असता 100 किंवा 120 टन. हा. आता हा परत सामान्य तेवढाच येणार, परत लगेच खोडवा घेतला लगेच. त्याच्यापेक्षा जास्त वजन येईल. आणि त्याला 2500 रुपये गेलं ना, म्हणजे हो, 2500. 2500 रुपये म्हणलं तरी किती होते अंदाजे? 2 लाख. 2 लाख. मी 6 महिन्यात 7 7 महिन्यात महिन्यात. 2-1 लाख म्हणजे हो. ठीक आहे ना, काहीच इश्यू नाही. आणि ऊस पण त्या पद्धतीने जोपासला होता हो, तुम्ही. हो. म्हणजे काय म्हणतो तुम्ही 15 कांड्यावर 15 कांड्यावर होतो. 7 महिन्यात म्हणजे महिन्याला 2 कांड्या निघाल्या अशा हो. पद्धतीनं 7 महिन्यात 15 कांड्यावरचा ऊस होतो बेण्याला दिला. आणि ही जी केळी आहे आता, तर ह्या केळीचं जी क्षेत्र आहे झाडावरची केळी, हो. ह्या क्षेत्रात पूर्वी काय होतं? पूर्वी पण ऊसच होत. मग ऊस लागणीवर मोडला का खोडव्यावर कसं केलं? थोड्यावरती काढला होता. खोडव्यावर. हो. मग खोडव्यावर काढून क्षेत्र कसं कसं तयार केलं आणि काय केलं सांगा. शेणखत वगैरे काय कसं? खोडवा काढल्यानंतर अगोदर नांगरटी केली हा. जमिनीला. हम्म. आणि त्याच्यानंतर 4 ट्रॉल्या शेणखत टाकले. बरं. त्याच्यानंतर रोटावेटर वगैरे मारून त्याच्यानंतर मग 4 ट्रॉल्या शेणखत 1 हो. एकर साठी टाकलं आणि मग रोटावेटर मारून हो, लागवड केली. मग लागवड ती जी केली बेडवरती केली होती सर. बेडवरच केली. हो. आता हे आहे बेडवर. हो, आणि बेडवरती केली आणि उन्हाळा असल्यामुळे त्याच्यात चवळीची लागवड केलेली होती. चवळी. हो. मग ती चवळी काय उत्पन्नाला केली होती? उत्पन्न का पण आणि सावली म्हणून. अच्छा. टेम्परेचर. बर. मग त्याचं उत्पन्न चवळीचं काय म्हणजे माहिती? चवळीचं आलं सर, म्हणजे ते जवळजवळ 70-80 हजार रुपये आले. चवळीचे. हो. मग तरी बरं आहे, म्हणजे कमीत कमी खर्च तरी काढून घेतला हो. पहिले सुरुवातीला. पण म्हणजे लागवड करताना चवळी आधी लावली होती का केळीची रोपं आधी लावली कसं? चवळी अगोदर लावली होती. बरं. कारण की ते आपण मार्च मध्ये जेव्हा लावतो ना, हां. तर ते उन्हाचा एकदम शॉक नको बसायला पाहिजे म्हणून अगोदर बर. केळीच्या रोपांना हां. थंडावा हम्म. मिळावा त्यासाठी. आणि किती दिवसात चवळीचं हार्वेस्टिंग होतं? त्याचं तरी 1 महिना, फक्त 1.5 महिना लागतो. 1.5 महिन्यात चांगलं आहे. पहिला म्हणजे ते ताग लावण्यापेक्षा मग चवळी लावलेली काय वाईट आहे? तेवढेच 5-50 हजार वरच्यावर खर्च. 40-50 रुपये किलो नाही, 35-40 पर्यंत गेले होते किलो. बर. मग ह्याचं परत प्रोसेस म्हणजे हार्वेस्टिंग हो, नंतर वाळवून करायची का? नाही, नाही, लगेच ओली. शेंगाच तोडायच्या, ओल्या जाऊ द्यायचे मार्केट डायरेक्ट.
ठीक आहे. मग आणि ती काय पेरता का तुम्ही? नाही, लावणी करायला. कशी लावायची म्हणजे आता समजा आता ही 5 केळी- फुटाच्या प्रत्येक 6 फूट आहे ना आपलं अंतर सहा 2 फूट. झाडातलं, हा. तर त्याच्यात 4 बिया, इकडच्या साईडला 4, त्या साईडला 4. बरं, आणि त्याची उगवण क्षमता पण लवकर असते. लवकर आहे, तिसऱ्या दिवशी उगवून येते हम्म. आणि त्याची सावली पण. हा. आणि मग ते साधारणपणे केळीचं ज्यावेळेस आपण रोप लावलं तेव्हा चवळीची किती होती हाईट? अशी होती 1 फुटापर्यंत असते. 1 फुटापर्यंत. आणि मग त्यात आपण सावलीत लावलं. हो. मग त्यावर त्या चवळीवर आळी बिळी किंवा हो, येतं. स्प्रे स्प्रे असतात त्याला, त्याच्यामुळे केळीचं पण स्प्रे होऊन जातात. ऑटोमॅटिक. हो. पण फायदाच होते असं फायदा. काय म्हणजे त्याचं हे होत नाही. आणि परत हार्वेस्टिंग ते संपल्यानंतर काय करायचं? संपल्यानंतर ते उपटून बाजूला मध्ये टाकून द्यायची. मध्ये हम्म. काय ते खतच होऊन जाईल हा. त्याचं परत. तर चवळी सुरुवातीला उन्हाच्या ह्याच्यासाठी केली, पण तरी पण काय मर झाली असेलच ना? हो, हो, मर झाली. उन्हामुळे फुल मला वाटतं एप्रिल महिना म्हणते मी. हो. एप्रिलच्या सुरुवातीला म्हणजे जळगाव मला वाटतं जवळजवळ 47-48 हो. असेल त्यावेळेस. मागच्या वर्षी जास्तच होतं. जास्तच होतं. पाऊस नव्हता. हा, हो. दुष्काळ पडला होता नेमका त्याच्या मागच्या वर्षी. बरोबर. तर 47-48 टेम्परेचरला बाग इथं लागवड केली, सोबत चवळीचं उत्पादन घेतलं. आणि त्याच्यानंतर पुढे येऊ आपण. ज्यावेळेस साधारणतः 1-2-3 महिन्याची बाग झाली, म्हणजे ज्यावेळेस पावसाची सुरुवात झाली, त्यावेळेस बागेची काय कंडिशन होती आणि कशा पद्धतीने होती बाग पावसाळ्यामध्ये? पावसाळ्यामध्ये म्हणजे उंचीला होता तो जवळजवळ 5 फुटापर्यंत उंच होता बाग. 4 महिन्यातच. हो. आता जसं आहे तसंच हा, असेल ना? हो. त्याच म्हणजे पद्धतीने. या लेवलला हं. 4-4.5. तुमच्या खांद्याच्या हो. लेवलला समजा त्या 3-3.5 हम्म. महिन्याचा बाग. हो. आणि मग त्यानंतर रासायनिक खत आपण जे आहे ते रोपं लावल्यापासून आजच्या ह्या 8 महिन्यापर्यंत किती वेळा टाकलेलं आहे? सुरुवातीला मी ड्रिंचिंग करतो सर. बरं. 3 ड्रिचिंग. 3 ड्रिंचिंग करतो. त्याच्यामध्ये बुरशीनाशक पण असतात, हम्म. 19-19 पण असतं. हम्म. त्याच्यानंतर काही जैविक पण असतात. हम्म. सुरुवातीला 1 महिन्यापर्यंत आम्ही ड्रिचिंग वरती बाग ठेवतो. हम्म. त्याच्यानंतर पहिला डोस आपला त्यामध्ये जवळजवळ 10-26-26 हम्म. युरिया आणि पोटॅश हम्म. याचं एका झाडाला जवळजवळ 250 ग्रॅम मटेरियल जाईल, हम्म. याप्रमाणे तो डोस देतो. बरं बरं. त्याच्यानंतर परत पुढच्या महिन्याला त्याच पद्धतीने, फक्त त्याच्यात युरियाचं प्रमाण थोडं कमी करतो आम्ही. हम्म. आणि मुळांची संख्या वाढावी म्हणजे म्हणून एकूण 3 डोस होत असतील. 3 तीन डोस डोस. देतो. तीन. पक्की बांधण्यापर्यंत 3 डोस देतो. म्हणजे पक्की परत एकदा माती लावली का? हो, परत परत चवळी माती. निघाल्यावर परत हो, म्हणजे बेडवर लावून परत चवळी काढून परत एकदा परत माती माती, लावली. कारण की ते मधलं गवत पण निघून जातं. ती परतची माती जी लावली त्यावेळेस किती महिन्याची बाग होती? तेव्हा 5 महिन्याचं नाही, नाही, 4 महिन्याच्या. 4 महिन्याची. हम्म. जवळजवळ 4 महिन्याची बाग असताना परत तुम्ही थोडीशी नारळ मातीची लागवड केली गेली. आणि ह्या सगळ्या व्यवस्थापनामध्ये एक मला महत्वाचा विषय ह्या बागेचा सांगायचा आहे पासून असं की फुलं आहे. सुरुवातीला एकदम फुल टेम्परेचर, त्याच्यानंतर पाणी इतकं जोर जास्त पाऊस. हा, नाही, त्यामुळे थोडासा जिथं पाणथळाची जमीन होती किंवा जिथं पाणी साचतं होतं हम्म. तर तिथं काही रोपांची वाढ ही पूर्णपणे कमी झाली. फुटली. म्हणजे जे रिएलिटी ते सांगायला हो. काय हरकत नाही. पण ह्या सगळ्या कठीण गोष्टीत म्हणू आपण त्याला, म्हणजे अडचणी म्हणलं तर शेतकऱ्याच्या 5वीलाच पोचले. हो. एक अडचण नाही. तुम्ही काही पीक लावा, काही करा, तर तिथं 100% एकतर निसर्गाकडनं साथ नाही किंवा दराकडनं साथ नाही किंवा काहीतरी अशा बऱ्याच गोष्टी होतच राहतात. तर ह्यात सेम तशाच पद्धतीने झालं की पावसाळ्यामध्ये मला वाटतं तरी एक 300-400 रोपांना इथं फटका फटका बसला. बसला. बरोबर. या बागेत उन्हामुळे बाकीच्यांना आणि पावसामुळे बाकीचे. आणि परत थंडीमुळे अजून हो. थोडासा वाढीवर परिणाम झाले. म्हणजे 3 ऋतू खाल्लेत ह्या बागेने. हम्म. असं नाही की बाबा. आणि बरं ते काय सोयीस्कर नाही, म्हणजे त्याला पोषक वातावरण असं सापडण्यासारखी परिस्थितीच नाही झाली. सुरुवातीला ऊन, परत लगेच पाऊस, हेवी रेन, आणि परत त्यानंतर परत थंडी. अशा पद्धतीनं ही बाग आज 8 महिन्यात बऱ्यापैकी निस्वन झालेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचा आणखीन एक विषय, सर आत्ता ह्या बागेला काही रोपं, खतं, फवारणी, औषधं, सगळ्या गोष्टी आहेत. भले तुम्ही चवळीचं उत्पादन घेतलं ते आपला बोनस होता, हो. पण केळीचं जे उत्पादनामध्ये हा खर्च जो आहे तो किती रुपयापर्यंतचा ह्या बागेला आजपर्यंत आला असेल? म्हणजे ह्यात सगळं आलं, रोप, काय फवारणी, काय प्रयत्न, खतं, ही सगळ्या गोष्टी मशागत केली, हो. तर किती रुपयापर्यंतचा खर्च आला असेल ह्या 1,500 रोपांना किंवा 1 एकराला? तरी 70,000 रुपये. 70,000 एकरी 70,000 रुपयेपर्यंतचा आजपर्यंत खर्च. आणि अजूनही मला वाटतं 10-20 एक हजार रुपये 20 होऊन एक जाईल. हजार. सहज होऊन जाईल. अजून मार्च म्हटलं तरी बी अजून कमीत कमी 2-2.5 महिने लागतील. हो. 2 ते 2.5 महिने हार्वेस्टिंगला. तर अशा पद्धतीनं ही बाग आहे वरखेडे बुद्रुक, बरोबर ना?
वरखेडे बुद्रुक, तालुका चाळीसगाव आणि जिल्हा आहे जळगाव. इथले राधेश्याम झुंबर जगताप हे शेतकरी आणि यांच्या बागेतनं इथंच मी थांबतो. नवीन ठिकाणी नवीन शेतकऱ्यासोबत यानंतर भेटणारच आहे. तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद.